मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 19 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कॅमेरा आणण्यासाठी दीपिका आणि कार्तिकच्या खोलीमध्ये जातात. त्यानंतर त्या दोघी त्यांचे रंगपंचमीचे व्हिडिओ त्यात पाहण्याचं ठरवतात. मात्र कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन असते, त्यामुळे दीपिका तो कॅमेरा आदीला देण्यासाठी जाते. तर दुसरीकडे श्वेता राधासोबत फोनवर बोलत असते. ती राधावर चिडचिड करत म्हणत असते की कशाला त्या दीपाला तू इथे आणून सोडलं. होळीला तर ती इथेच राहिली होती. मम्मा तर तिला आग्रह करतच असतात आणि ती दीपिका तिचंही सारखं कार्तिकी चालूच असतं आणि याचाच फायदा घेते ती दीपा. लोचटासारख्या थांबल्या होत्या इथे पुरणपोळ्या खायला. आयेशा पण इथेच होती, पण त्या दीपाने तिला थोडा वेळही कार्तिकसोबत टाईम स्पेंड करू दिला नाही. दीपिकाचा वापर करून ती कार्तिकच्या जवळ जाण्याचा सतत प्रयत्न करत असते. मात्र श्वेताचं हे सर्व बोलणं दीपिका ऐकते आणि त्यानंतर श्वेता ही दीपिकाला पाहते. मात्र ती मुद्दाम राधाला म्हणते की एकतर ती दीपिका आहे अनाथ, फक्त टाईमपास म्हणून घरी आणलेली बावली आहे ती. अगं इनामदार कसे दिसतात आणि ही बघ. आणि श्वेताचं असं बोलणं ऐकून दीपिकाच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर राधालाही समजत नाही की श्वेता अचानक अशी का बोलत आहे. मात्र श्वेताची बडबड सुरूच असते. ती म्हणते शेवटी अनाथ ते अनाथच ना. ना तिचा डॅडा तिचा खरा बाप आहे, ना तिची ग्रँडमा तिची खरी आजी आहे. आणि ते ऐकून राधा म्हणते उगाच का मूर्खासारखं बोलत आहेस. दीपिका ही कार्तिक आणि दीपाची मुलगी आहे हे तुला चांगलंच माहीत आहे ना. आणि त्यांनी जर तुझं हे बोलणं ऐकलं तर तिला किती वाईट वाटेल. मात्र श्वेता निर्लज्जपणाने म्हणते वाटू दे वाईट. तिला हे सगळं मिळालं आहे खरं, पण ते तिचं नाहीच. कुठून तरी उचलून आणलं आहे तिला आणि प्रिन्सेस बनवून ठेवलं आहे. खरा प्रिन्स तर माझं होणारं बाळ आहे आणि हे सर्व त्यालाच मिळणार, त्या बाहेरून आलेल्या दीपिकाला नाही. त्यावर राधा म्हणते पण तू अशी अचानक का बडबडत आहे. तुला सत्य काय आहे ते चांगलंच माहीत आहे ना. त्यावर श्वेता हसतच दीपिकाकडे पाहते आणि फोन ठेवून देते. दीपिका खूपच दुखावलेली असते. ती खूप रडत असते आणि त्यानंतर ती पुन्हा कार्तिकीजवळ जाते. तिला रडताना पाहून कार्तिकी काय झालं म्हणून विचारते. त्यावर दीपिका तिला म्हणते अनाथ म्हणजे काय गं. त्यावर कार्तिकी सांगते की गावी असताना मी मामांसोबत रस्त्याने जात असताना एका झाडाखाली कुत्र्याचं छोटं पिल्लू होतं. काही मुलं त्याला बिस्किट खायला देत होते. मी मामाला त्याबद्दल विचारलं तर मामाने मला सांगितलं ते पिल्लू अनाथ आहे. त्याला आई बाबा नाही, ते एकटं पडलं आहे आणि म्हणून येणारे जाणारे त्याला खायला प्यायला देतात. त्यावर दीपिका विचारते अनाथ म्हणजे एकटं पडलेलं ना. त्यावर कार्तिकी हो म्हणते आणि त्यानंतर दीपिका रडतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे दीपा आयेशासोबत बोलण्यासाठी येते. ती आयेशाला म्हणते की काल जे काही घडलं ते मी मुद्दाम नव्हतं केलं. तुझा गैरसमज झाला असेल तर सॉरी. त्यावर आयेशा हसतच म्हणते इट्स ओके दीपा, मी गैरसमज नाही करून घेतला, कारण या अशा लहान सहान आणि फालतू गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिकचं आणि माझं रिलेशन या सगळ्याच्या पलीकडे आहे. तुझ्या या फालतू गोष्टींचा आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र तरीही दीपा तिला म्हणते की सॉरी जर तू अपसेट झाली असशील तर. त्यावर आयेशा कॉफी पीत म्हणते असं गोडगोड बिलकुल आवडत नाही मला. त्यामुळे दीपा खाली मान घालते. तर आयेशा हसून म्हणते अगं कॉफीबद्दल बोलते मी, मला स्ट्रॉंग कॉफी लागते ना. त्यानंतर दीपा पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणते. तर आयेशा म्हणते इट्स ओके दीपा, पण कसं आहे ना, आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एखादी परकी बाई असेल तर कोणीही रिॲक्ट होणारच ना. पण आता मी ठीक आहे, कारण कार्तिक आणि मी खरंच खूप क्लोज आहोत. कारण आमचा विश्वास आहे एकमेकांवर आणि त्याच विश्वासावर आम्ही कितीही प्रॉब्लेम आले तरी लग्न करायचंच हा निर्णय घेतला आहे. दीपिकालाही बिचारीला आई नाही, माझ्यामुळे तिलाही आई मिळेल आणि आमची एक छान छोटीशी कंप्लीट फॅमिली तयार होईल. पण तुझं काय, तू कधी सेटल होणार. किती दिवस अशी एका दारामधून दुसऱ्या दारामध्ये भटकत बसणार. तू पण चांगला पार्टनर शोध आणि सेटल हो, नवीन लाईफ सुरू कर. कार्तिकीलाही वडील भेटतील, कारण लाईफमध्ये सेटल होण्यासाठी एक कंप्लीट फॅमिली असणं खूप महत्त्वाचं आहे. तुलाही कोणी ना कोणी नक्कीच मिळेल, डोंट वरी. आणि त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे कार्तिकी स्टोर रूममध्ये येते. ती तिथेच तो कॅमेरा ठेवते आणि तिथेच रडत बसून राहते. तिला सतत श्वेताचं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर तिला सर्वजण तिचे किती लाड करतात हे सुद्धा आठवतं.
तर दुसरीकडे दीपा आता कार्तिकला सॉरी म्हणण्यासाठी आलेली असते. ती म्हणते काल जे काही झालं त्यासाठी सॉरी, पण कार्तिक तिच्यावर ओरडत म्हणतो, बास ना दीपा, किती नाटक करणार आहेस अजून. आधी मुद्दाम चुकीचं वागायचं आणि नंतर साळसूतपणाचा आव आणून अशी नाटकं करायची. त्यावर दीपा म्हणते, पण मी कशाला नाटक करेल कार्तिक. त्यावर कार्तिक म्हणतो, माझ्या जवळ येण्यासाठी. तूच मला मुद्दाम काल भांग दिली होती ना, आणि मग माझ्या मागे माझ्या रूममध्ये आले. मी तर शुद्धीत नव्हतो, पण आयेशाने पाहिलं तुला, आणि हेच हवं होतं ना तुला. तिच्या मनात गैरसमज निर्माण करायचा होता ना तुला. का वागते तू अशी. मम्मा तुला इथे राहण्याचा आग्रह करते, त्याचा तू असा गैरफायदा घेते का. त्यावर दीपा म्हणते, तू पुन्हा गैरसमज करून घेतोय कार्तिक. मी तुला हेच सांगायला आले होते की मी इथलं काम सोडत आहे. मी पुन्हा कधीच तुझ्यासमोर येणार नाही. मला फक्त आपल्यातील गैरसमज दूर करायचे होते, पण आता ते होईल असं वाटत नाही. तू पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींसाठी मलाच जबाबदार धरलं. आणि ते ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. दीपा पुढे म्हणते, तुला वाटते तसं मी काही केलेलं नाही, पण तरीही मी माफी मागत आहे, कारण माझ्या मनात काही राहू नये असं मला वाटतं. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे दीपिका स्टोअर रूममध्ये बसून रडत असते. ती मनाशी म्हणत असते की मी अनाथ आहे. डॅडा, ग्रँडमा, आजोबा आदी कॅक्स कोणीच माझं नाही. मी त्यांच्यासारखी दिसत नाही म्हणून ते माझे नाही का. आणि त्यानंतर ती तिथे असणाऱ्या अल्बममधील फॅमिली फोटोज पाहते आणि त्यानंतर स्वतःला आरशात बघते. तर दुसरीकडे आयेशा कार्तिकच्या खोलीत जाते आणि त्याची विचारपूस करते. कार्तिक तिला सांगतो की आपली डोकेदुखी कायमची गेली. दीपा आणि तोच घडलेला प्रकार आयेशाला सांगतो आणि त्यामुळे आयेशा खूपच खुश होते. त्यानंतर ती कार्तिकला म्हणते की आता आपण हे सगळं विसरून जाऊ आणि नवीन सुरुवात करू. ट्रस्ट मी, जेवढं प्रेम मी तुझ्यावर करते तेवढंच प्रेम मी दीपिकावरही करेल. शेवटी आपलीच मुलगी आहे ना ती. आणि ते ऐकून कार्तिक खूपच खुश होतो. आयेशाने दीपिकासाठी गिफ्टही आणलेलं असतं, त्यामुळे ते दोघेजण दीपिका कुठे आहे ते बघायला जातात. तर दुसरीकडे सौंदर्याही दोन्ही मुलींना शोधत असते. कमला तिला सांगते की दीपिकाताई इथेच असतील, पण दीपाताई कार्तिकीला घेऊन आत्ताच गेल्या. आणि ते ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. ती दीपाला फोन करते, मात्र दीपा तो रिसीव करत नाही. मात्र फोनचा आवाज ऐकून कार्तिकी तिला म्हणते, अगं दीपिकाचा फोन असेल तू घे ना, कारण ती मगाशी खूप रडत होती. त्यावर दीपा का ते विचारते, तर कार्तिकी घडलेला प्रकार सांगते आणि ते ऐकून दीपाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सर्वजण दीपिकाला शोधत असतात, मात्र ती कुठेही सापडत नाही. त्यामुळे सर्वजण खूप पॅनिक होतात. तर इकडे दीपिका एकटीच घराबाहेर पडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सर्वजण CCTVमध्ये दीपिका कुठे गेली ते पाहत असतात. त्यांना समजतं की दीपा आणि कार्तिकीच्या मागोमाग दीपिकाही घराबाहेर पडली आहे. तर दुसरीकडे दीपिका दीपाच्या घरी पोहोचते आणि रडतच तिला मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.